खाजानाडी प्रीमियर लीग सीजन 3 तिसरे वर्ष तिसरे एक धमाकेदार आयोजन। राजू नाईक यांनी कृपया माईकशी संपर्क करत आहे। पिचवर राजू नाईक यांनी पिचवर यायचं भाऊ लवकर घ्या तुम्हाला लवकर घ्यायचं आपल्याला। चला इकडे बघा बाजू सेचीस चांगलीच झाली मॅच आता बघा जो अंपायर जो डिसिजन देईल तो तुम्ही मानले का? आता ही लास्टची मॅच आहे आपली लास्टची मॅच आहे करू नका काय दिलं आम्हाला पण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे। सांगतो त्याला मयूष राष्ट्रगीत सुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। नाणेफेकीचा पाऊल आता पूर्ण बाजूला कल्पेश सिंगेनी आणि प्रणय टांगरे बाकीच्या सर्वांनी बाहेर 2 मिनिटं डीजे लावायचं। धन्यवाद। बाकीच्या सर्व खेळाडूंनी बाहेर आहे। पहिल्या षटकाला सुरुवात पहिला चेंडू आणि उंच असा मारलेला चेंडू बघूया आता प्रफुल्ल कॅच घेता येतो आणि परत आहे सचिन हंबिरेच्या रूपात। चेंडूवर प्रफुल्ल यांनी खूप असा चांगला चेंडू टाकला। आपल्या स्वतःच्या फॉलो खूप असा छान झेल घेतला आहे।
आणि पहिल्या चेंडूवर सचिन हंबीर यांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवला आहे। सचिन यांची जागा घेण्यात जात आहे ते आशिष मर्दे। आशिष काय करतात ते आपल्या संघासाठी। पहिल्या चेंडूवर सचिन हंबीरे सारखा मोठा खेळाडू तंबूत परत आहे। बघूया आता प्रफुल्ल काय करतो तो गोलंदाजी मार्फत। दुसरा चेंडू घेऊन आता आहे। आता दुसरा चेंडू छान असा टटवला आहे ऑफच्या दिशेने। आशिष यांनी एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी जात आहेत ते 2 धाव पूर्ण। बघूया आता तिसऱ्या धावेसाठी सुद्धा जात आहेत का। रोशन यांनी कॉल केल्याने तिसरी धाव सुद्धा घेतलेली आहे। खूप छान अशी रनिंग केली आहे त्यांनी, 3 धावा घेतलेल्या आहेत। खूप छान 2 चेंडू 3 बेकार आहे तुला काय माहिती। 2 चेंडू 3 धावा। रोशन बघूया आता काय करतात फलंदाजी करून। ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू 1 धाव। बघूया 1 धाव घेतली आहे। दुसऱ्या धावेसाठी धावतायत ते 2 धावा घेतलेल्या आहेत। 2 चेंडू माफ करा 3 चेंडू 5 धावा। 3 चेंडू 5 धावा आणि मोठा गडी त्यांचा तंबूत परत येतो सचिन हंबीरे याने अगोदरच्या सामन्यात खूप अशी चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला सामन्यात पहिल्या चेंडूवर प्रफुल्ल त्यांना आउट केला आहे। बघू आता चौथा चेंडू सुद्धा ऑफच्या दिशेने कटावला त्यांनी। रोशन यांनी 1 धाव घेतली आहे। दुसऱ्या धावेसाठी जात आहे 2 धावेवर समाधान म्हणावं लागेल त्यांना। 2 धावा घेतल्या रोशन यांनी। 4 चेंडू 7 धावा। 4 चेंडू 7 धावा। शेवटचे 2 चेंडू बाकी प्रफुल्ल यांचे। पाचवा चेंडू प्रफुल्ल यांचा। बघूया 7 धावा दिल्या त्याने आतापर्यंत। ऑफच्या दिशेने खूप चांगला चेंडू डॉट धाव। एकही धाव आली या चेंडूवर। 5 चेंडू 7 धावा। चांगला षटक आणि मोठा खेळाडू बाद केला आहे प्रफुल्ल यांनी सचिन हंबीरे याला। बघूया 5 चेंडू 7 धावा। शेवटचा चेंडू ऑफच्या दिशेने मारायचा प्रयत्न पण हा सुद्धा एक डॉट बॉल टाकला आहे त्यांनी। षटक समाप्त 7 धावा सामने झाले त्याच्यामध्ये। दुसरा चेंडू कल्पेश यांचा रोशनसाठी माफ करा आशिष वाईट। पंचांचा इशारा काय असेल वाईट बॉल। 1 अवांतर धाव। धावसंख्येत 1 ने भर। धावसंख्या झाली 8। बघूया दुसरा चेंडू आता काय करतात कल्पेश। दुसरा चेंडू टाकला त्याने आणि आशिष यांनी फटका जोरदार मारण्याच्या ह्याच्यात। बघूया आता रनआउट होता आणि हा रनआउट झाला असता जर सामना बॉल लागला असता तर खरोखर रनआउट झाला असता। खूप छान अशी सुंदर अशी फिल्डिंग जितेन यांनी करून थ्रो फेकला। खूप छान। दुसरा चेंडू कल्पेश यांचा। आतापर्यंत धावसंख्या झाली 9। 2 चेंडू तिसरा चेंडू घेऊन कल्पेश आणि सुंदर असा ऑफच्या दिशेने मारलेला फटका। बघूया सीमेजवळ जातोय का। 2 धावा तिकडे दुर्वेश हंबीरे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलं। 2 धावावर समाधान मानावं लागेल त्यांना। रोशन यांना धावसंख्येत भर। धावसंख्या 11। खूप असे छान सुंदर असे आजचे जे सामने झाले अतितटीचे झाले। खूप छान असे आजचे मॅच सर्वच झाल्या। महिलांचे लहान मुलांचे तसे आता हे पुरुषांचा फायनलचा सामना रंगत आहे। रोशन यांनी चांगला फटका मारला ऑफच्या दिशेने। बघूया दुर्वेश त्याच्या दोघांनी हा गडी पास झेल घेतला दुर्वेशने। कमॉन डीजेने वाजवायचं आहे। प्रशांतीने नवीन फलंदाज क्रॉस न झालाय।
चांगलं फटके खेळतो रोशन. ऑफच्या दिशेने चांगला ध्रुवेशाने त्याचा चांगला कॅच घेतला आणि त्याला तंबूत परत पाठवला आहे. 2 गडी बाद. आतापर्यंत धावसंख्या 11. चौथा चेंडू घेऊन कल्पेश काहीतरी डेट बॉल होता हा. चौथा चेंडू कल्पेश यांचा. 11 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. खूप छान असा डॉट बॉल टाकलाय कल्पेश आणि खूप छान अशी गोलंदाजी करताना कल्पेश भाऊ. 4 चेंडू आतापर्यंत टाकून त्यांनी 1 धाव दिली आहे. 1 विकेट सुद्धा काढला आहे. 11 धावावर थांबवलं आहे त्यांनी संघाला. आणि हा सुद्धा खूप छान बॉल होता. षटक समाप्त नाही. बघूया तिसरा चेंडू घेऊन अमर पाकरे टाकलेल्या ऑफच्या दिशेने उंच फटका मारला. आपल्या गावात चर्चा होते की खरोखर KPL सारखी स्पर्धा कुठे होत नाही आणि याच्या सर्व श्रेय जाते ते तुम्हाला आणि या सर्वांना पोरांना. आम्ही काही नाही, फक्त एक दिवस येतो माईकवर फक्त. सर्वांचं अभिनंदन आणि खूप चांगल्या स्पर्धा झाला. आणि प्रत्येकाला 2 शब्द बोलायचे का? हा, वैभवीला मी काही 100%. मी काय म्हणता 10 मिनिटं डीजे वाजवा का? नाचूया ना. आता नका सबन दिल्यानंतर नाचू ना. प्रियंका तामुरे चला मी काय आता ऐका. आता महाभारत 10 मिनिटं फक्त बोलतो ऐका. 1 मिनिट. आता हे स्पर्धा पूर्ण झालेत बघा. आम्ही ऑनर होतो. जर कोणाला ऑनर राहायचं असेल त्यांनी पुढे या. काय माहिती का, मी तर राहणार आहे. जर नाही कोण आला तर जर नवीन प्लेअर आले 6 तरी चालेल, कारण प्रत्येक जण ऑनर राहू शकतो. असं वाटलं पाहिजे की आम्हाला चान्स नाही दिला. तर कोणाला ऑनर राहायची इच्छा असेल तर सांगा. असं काय लागण्यासारखी गोष्ट नाही. आपल्या खाजणीला मध्ये प्रथा अशा उद्देशाने या कोणाला राहायचं असेल तर. आणि KPL परवा होते ते फेब्रुवारी महिन्यातच खेळते याच वेळेस. सेकंड सॅटर्डे आणि संडे. कमल पागकर आवाज दिला पहिला. तर कोणाची इच्छा असेल ना ऑनर बनायची तर या. कोण चावला ऑनर बन ना. एवढा पैसे कवा ठेवून तू. अमित मेहर ऑनर बनला का तू? बन ना नक्की ना. तर मी इकडे स्टेजवर अनाउन्समेंट करतो. अमित मेहर ठीक आहे ना आई ना. नंतर असू ना आपण वेळ ना. हॅलो चंद्रशेखर तांबरे भाऊ वरिया सॉरी मला लक्षात या. तुम्ही आपल्या आळीतले अध्यक्ष आहेत. वरिया हरिभाऊ जॉन्टी तू पण जॉन्टी ये वर जॉन्टी ये.
त्यांचं जोरदार स्वागत करायचं आहे. धन्यवाद. आणि बक्षीस समारंभ झाल्यानंतर नाचल्या सुद्धा नंतर आपल्या मंडळाला थोडंसं एक मदत करायचं आहे, कारण सामान जे आहे आपलं मंडळाचं नेऊन ठेवण्यासाठी बाकीचे काही सामान आहे ते आपल्याला मंडळामध्ये परत नेऊन ठेवायचे आहे. तरी सर्वांनी सहकार्य करायचं आहे, सर्वांनी सहकार्य करायचं. असं कोणी जाऊ नका, कारण हा कार्यक्रम माझा किंवा कल्पेशचा किंवा प्रत्येकाचा कोणाचा पर्सनल नाही आहे, आपल्या पूर्ण आळीचा आहे. तर यामध्ये सर्वांनी सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. थोड्याच वेळात आता बक्षीस समारंभाला सुरुवात होईल. 2 मिनिटं वाजव तिथे. कायम ठेवा, तरच आपली खाजाडी शोभा येईल. तर मी सुरुवात करतो बक्षीस समारंभाला. पहिले लहान मुलांचे सामने झाले होते, त्याच्यामध्ये पहिला मालिकावीर, माफ करा, पहिले मी गोलंदाजापासून सुरुवात करतो. गोलंदाज आहे हिमेश घोषा, प्रकाश घोषा यांचे सुपुत्र. यांना बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतो श्री महेश केणी. त्यांनी आपल्या करकमलांनी हे बक्षीस प्रदान करायचं. श्री महेश केणी बक्षीस दिले. हिमेश घोषासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून द्या. हिमेश घोषे या मुलासाठी. सर्वात महत्वाचं म्हणजे या मुलाचा एक हात थोडासा अपंग टाईप आहे, परंतु सुद्धा ह्याची जिद्द क्रिकेटची महत्वाची आहे. क्रिकेटसाठी सर्व काही एकदा जोरदार टाळ्या द्या. क्रिकेटसाठी क्रिकेट के लिए सब कुछ करता है. तर धन्यवाद महेश मामा. आणि नंतर मी आमंत्रित करतो उत्कृष्ट फलंदाज, खरोखरच टॅलेंटेड गुणी प्लेअर आहे, पुढे भविष्यात खूप नाव काढेल, साहिल पागदरे. आणि बक्षीस देण्यासाठी मी किशोर खंदिरे, आमचे मागील समालोचक. पहिल्यापासून लहानपणापासून त्यांना आम्ही समालोचन करताना ऐकलो होतो मागेली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कुठेतरी आम्ही पण समालोचन करायला शिकलो असं मी म्हणेन. किशोर आंबिरे आणि साहिल पागदरे एक उगवता खेळाडू, खूपच चांगला टॅलेंटेड खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या साहिल पागदरे करतात. धन्यवाद किशोर आंबिरे, धन्यवाद साहिल. आणि आता पुढचा क्षेत्ररक्षक, छोटा आटोम बडा धमाका, हास्य पागदरे. श्री नवनाथ पागदरे यांचे सुपुत्र, खरोखरच खूपच चतुर आणि खूपच ऍक्टिव्ह प्लेअर. आणि आमंत्रित करतो राकेश दवणेशी यांना मी आमंत्रित करतो हे बक्षीस देण्याकरता. हास्य पागदरे या छोट्याशा खेळाडूला एका जोरदार त्याला हास्य पागदरे करता. आणि आता लहान, धन्यवाद राकेश भाऊ, धन्यवाद हास्य. आणि आता सर्वात महत्वाचा पुरस्कार म्हणजे पूर्ण मालिकेमध्ये जो आपल्या कर्तृत्वाने छाप पडतो, आपल्या पिढीने खरोखर आपलं नाव गौरवतो. आणि बापाच्या पावलावर पाव ठेवून चालणारा भार्गव हंबिरे, जॉन्टी याचा मुलगा सुनील तामोरे यांना मी विनंती करतो की त्यांनी ज्युनियर जॉन्टी एका जोरदार त्याला ज्युनियर जॉन्टी करता. धन्यवाद सुनील भाऊ, धन्यवाद. अभिनंदन भार्गव. आता लहान मुलांचे झाले. तर आपण 2 दिवस जे सामने अनुभवले त्याच्यामध्ये एवढा सुंदर मंडप जो ज्यांनी टाकला, त्या मंडप ज्यांनी टाकला धीरज याला मी सन्मान चिन्ह घेण्याकरता आमंत्रित करतो. धीरज यांचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी हे जर सन्मान चिन्ह घेतलं तरी चालेल. तर एवढा सुंदर मंडप सर्वांना आवडलं की नाही? खरोखर सुंदर मंडप होता, एवढा भक्ता मंडप होता. चांगली अरेंजमेंट होती. धीरज तांबरे यांना मी सन्मान चिन्ह देण्याकरता आमंत्रित करतो. त्यांच्या धीरजमुळे आणि सुंदर मंडपाला पंकज केनी त्यांचं बक्षीस स्वीकारत आहेत. धन्यवाद धीरज, एवढ्या सुंदर मंडपाबद्दल धन्यवाद. आणि बरोबर
आपण दरवर्षी केपेचे सामने आयोजित करतो. आपला लिमिटेड बजेट असतो, परंतु आपली जाणीव ठेवून डीजे मालक संतोष यांचे सुपुत्र इकडे आपल्याला डीजे नेहमी आपल्याला प्रोव्हाइड करत असतात कमी पैशामध्ये. एकदा जोरदार काय झाला पाहिजे डीजे वाजवण्यासाठी. त्यांनी खूपच चांगलं वादन केलं आणि आपण सर्वांचं मनोरंजन केलं. आपल्याला नाचायला त्यांनी उत्स्फूर्त केलं. धन्यवाद खूपच. आणि आता ज्यांच्यामुळे ही जी स्पर्धा आहे ती खरोखरच यशस्वीता पार पडली, ज्याच्यामुळे आपण पोटभर बिर्याणी खाली, त्या संघ मालकांचा आम्ही सन्मान चिन्ह देऊन त्याचा गौरव करतो. तर प्रथम संघ मालक भूषण हंबिरे याला मी आमंत्रण देतो. त्याने सन्मान चिन्ह स्वीकारून आमचा मान वाढवायचा. श्री भूषण हंबिरे. आणि सन्मान चिन्ह देतील श्री सचिन हंबिरे उर्फ जॉन्टी. एकदा जोरदार टाळ्या. अशी तुमची वेळोवेळी मदत मिळत राहो, सहकार्य मिळत राहो अशी अपेक्षा करतो. धन्यवाद भूषण भाई. बिग बी. आणि पुढचे जे ओनर आहेत पंकज केनी यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी